विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आमच्या इयत्ता दुसरीच्या मुलांनी मातीची खूप छान छान भांडी बनवलेली आहेत. आपण जरा ओळख करून घेऊया. पहा, या ठिकाणी गॅस आणि चूल याचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला दिसतील. खूप छान छान आयडिया वापरून ही चूल बनवलेल्या आहेत, गॅस शेगडी बनवलेली आहे. त्यानंतर इथे पुढे आहे पातेले, कढया, ज्या आपल्याला भाजी करण्यासाठी उपयोगी ठरतात. छान छान कलर पण दिलेले आहेत. छान पातेले या ठिकाणी आपल्याला दिसतात. काही पातेले तर अगदी छोटुलं आहे. त्यानंतर इकडे तवे आहेत, तव्यांना पण रंग दिलेला आहे. वेगवेगळ्या आकाराचे हे तवे आहेत, जे आपल्याला पोळी करण्यासाठी, भाकरी करण्यासाठी उपयोगात येतात. त्यानंतर इकडे पुढे आल्यानंतर तुम्हाला दिसतील ते म्हणजे माठ आहेत, काही रांजण आहेत, काही माठांना तर झाकणसुद्धा आहे. पहा, खूपच सुंदर. त्यानंतर सगळ्या लहान मुलींचं आवडतं भांडं ते म्हणजे पोळपाट आणि लाटणं. पहा, छान छान पोळपाट आहेत. पोळपाटांना मागच्या बाजूला पाय देखील आहेत. लाटणे हे वेगवेगळ्या आकाराचे आहेत, जे तुम्हाला पापड करण्यासाठी, पोळी करण्यासाठी, पुऱ्या लाटण्यासाठी उपयोगात येणार आहे. त्यानंतर बघा, चमच्यांमध्ये तर खूपच व्हरायटी आहे, कलर्समध्ये आणि आकारामध्ये पण. खूप छान छान असे हे चमचे आहेत. हे पहा, हे आहे जातं. त्याला जुन्या काळामध्ये या जात्यांचा उपयोग दळण दळण्यासाठी केला जायचा, गहू दळण्यासाठी, डाळ दळण्यासाठी. आता हे जरा कालबाह्य झाले आहेत, पण अजूनही यांचा वापर काही शेतकरी लोक करत असतात. त्यानंतर एक फळ आहे. या ठिकाणी फळं जरा कमी बनवली गेली आहेत, पण आहेत. त्यानंतर हे पहा, हे काय आहे? हे आहे कुकर. कुकरला झाकणसुद्धा आहेत बरं का. हे पहा, हे कुकर्स. धरण्यासाठी दांडी पण आहे. वा, खूपच छान. आणि हे ओळखलं का तुम्ही? हे काय आहे? हां, हे आहे खापर. खानदेशामध्ये पुरणपोळ्या करण्यासाठी या खापरांचा वापर केला जातो. बघा, या खापरावर पुरणपोळीसुद्धा, एका खापरावर तुम्हाला पुरणपोळीसुद्धा दिसेल. नक्की खायला या बरं का. त्यानंतर हे आहे ताट आणि वाटी. छानच आहे, खूपच सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी खलबत्ता आणि मुसळ आहे. खलबत्ता आणि मुसळ हे आपल्याला रोजच्या जीवनामध्ये खूप आवश्यक असतं. ज्या ठिकाणी मिक्सर नसतात त्या ठिकाणी हे खलबत्ता, मुसळ वापरली जातात. आणि हे याला मराठीमध्ये वरवंटा, पाटा म्हणतात. आमच्या खानदेशामध्ये काय म्हणतात रे याला? तुम्ही काय शी. आणि याला काय म्हणतात? वरवंटा आणि पाटा म्हणतात. आणि बघा, या ठिकाणी तुम्हाला एक पावशी सुद्धा दिसेल. बघा, किती छान पावशी. जरा जपून वापरावी लागेल, पण या ठिकाणी ब्लेड टाकून ही पावशी बनवलेली आहे. खूपच छान केलेलं आहे. आणि एक सगळ्यात शेवटी एक जरा वेगळा प्रयोग म्हणून आमच्या ज्ञानेश्वरीने एका डबीला, हृदयाच्या आकाराची ही डबी आहे, आणि त्यालाच गारा चिपकवून एक वेगळा पीस बनवून आणलेला आहे. तर पहा, किती छान आहे ती भांडी. आणि भांडी बनवणारी आमची ही सगळी छोटी 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 आमचे विद्यार्थी लहान लहान. हे पहा, अरे वा, सगळ्यांनी खूप छान छान प्रयत्न केलेला आहे. ज्यांनी ज्यांनी ही सगळी भांडी बनवली त्या सगळ्यांसाठी एकदा खूप खूप टाळ्या.